नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, गर्भधारणेसाठी योग्य वेळ. म्हणजे अनेकांना वाटतं की बाळासाठी प्रयत्न करणं म्हणजे केवळ इच्छा पुरेशी आहे. यात फर्टाईल डेज किंवा गर्भधारणेसाठी अनुकूल दिवसांबद्दल सांगितलंय. म्हणजे काय आहेत हे दिवस, कसे ओळखायचे? चला जरा यात खोलवर जाऊया. नक्कीच. मुळात काय आहे की स्त्रीच्या शरीरातून अंड बाहेर पडण्याची एक प्रक्रिया असते, ओव्ह्युलेशन. आणि मग हे अंड आणि पुरुषाचं बीज म्हणजे स्पर्म यांच्या मिळण्याची शक्यता ज्या काळात सर्वाधिक असते त्यालाच फर्टाईल विंडो म्हणतात. हा तो महत्वाचा काळ आहे. अच्छा, फर्टाईल विंडो म्हणजे ही एक काय म्हणतात त्याला, संधीची वेळ आहे. पण ही साधारणपणे येते कधी? म्हणजे मासिक पाळी चक्रात? हो. तर बघा, जर मासिक पाळीचं चक्र साधारण 28 दिवसांचं असेल तर पाळी सुरू झाल्यापासून मोजलं तर साधारण 12व्या दिवसापासून ते 16व्या दिवसापर्यंत शक्यता खूप जास्त असते. सोपं सांगायचं तर पाळी संपते ना, त्यानंतर साधारण 10व्या ते 16व्या दिवसादरम्यानचा काळ महत्वाचा. बरं, म्हणजे आपलं शरीर काहीतरी संकेत देत असणार नक्कीच. शरीर आपल्याला अगदी सूक्ष्मपणे कळवतं माहितीये. काही शारीरिक बदल असतात, जसं की शरीराचं तापमान. सकाळी उठल्यावर कोणतीही हालचाल करण्याआधी मोजलं तर ते थोडं वाढलेलं जाणवतं. अच्छा. हो. आणि योनी मार्गातला जो स्राव असतो त्यात फरक पडतो. तो जास्त पातळ, पारदर्शक आणि कच्च्या अंड्याच्या पांढऱ्या भागासारखा होतो. ओके. काही स्त्रियांना पोटात एका बाजूला अशी हलकीशी कळ येते, त्याला मिटलश मर्ज असंही म्हणतात. आणि हो, काहींना याच काळात नैसर्गिकरित्या जवळीक साधण्याची इच्छा वाढते. अरे वा, म्हणजे शरीर इतके वेगवेगळे संकेत देतं. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. मग या फर्टाईल विंडोमध्ये नक्की संबंध ठेवण्यासाठी सगळ्यात चांगली वेळ कोणती? फक्त ओव्ह्युलेशनचा दिवसच महत्वाचा असतो का? नाही, फक्त तो एक दिवस नाही. खरं तर ओव्ह्युलेशन व्हायच्या 2-3 दिवस आधीपासून ते ओव्ह्युलेशन झाल्यानंतर साधारण 1 दिवसापर्यंतचा काळ संबंध ठेवण्यासाठी चांगला मानला जातो. पुरुषाचं बीज स्त्रीच्या शरीरात साधारण 3 ते 5 दिवस जिवंत राहू शकतं. पण अंड मात्र ओव्ह्युलेशन नंतर फक्त 12 ते 24 तास फलनासाठी उपलब्ध असतं. बापरे, फक्त एवढाच वेळ? हो. त्यामुळे ओव्ह्युलेशनच्या आधी संबंध ठेवले तर गर्भधारणेची शक्यता जास्त असते. म्हणून या काळात 1 दिवसाआड संबंध ठेवणं फायद्याचं ठरू शकतं. हे वेळेचं गणित तर महत्वाचं आहेच, पण यशस्वी गर्भधारणेसाठी फक्त वेळ साधून चालणार नाही का? म्हणजे जीवनशैली, आरोग्य, त्याबद्दल काय म्हटलंय यात? अगदी बरोबर मुद्दा मांडलात. वेळ साधणं जितकं महत्वाचं आहे तितका जीवनशैलीचा प्रभाव पण विचारात घ्यायला हवा. पुरुषांसाठी मद्यपान, तंबाखू, धूम्रपान टाळायला सांगितलंय, कारण त्याचा थेट परिणाम बीजाच्या गुणवत्तेवर होतो. हो, हे तर आहेच. आणि स्त्रियांसाठी पौष्टिक आहार म्हणजे दूध, अंडी, सुकामेवा, हिरव्या पालेभाज्या आहारात असायला हव्यात. आणि एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे ताणतणाव. तो कमी ठेवायला हवा, कारण सततच्या स्ट्रेसचा परिणाम फर्टिलिटीवर होऊ शकतो. की जर पाळी अनियमित असेल तर काय करायचं? अनियमित पाळी असेल तर ओव्ह्युलेशनचा अंदाज लावणं खरंच खूप अवघड होऊन बसतं. अशावेळी फक्त शारीरिक लक्षणांवर किंवा कॅलेंडर बघून चालणार नाही. डॉक्टरांना सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. डॉक्टर तपासण्या करून ओव्ह्युलेशन कधी होतंय हे सांगू शकतात किंवा दुसरी काय अडचण असेल तर त्यावर उपचार करू शकतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर गर्भधारणेचं नियोजन करताना फक्त कधी नाही तर कसं याची पण काळजी घ्यायची आहे. शारीरिक संकेतांपासून ते मानसिक आणि शारीरिक आरोग्यापर्यंत सगळंच महत्वाचं. अगदी. आणि ही माहिती जोडप्यांना फक्त एक चेकलिस्ट नाही देत, तर त्यांच्या शरीराबद्दलची समज वाढवते. त्यामुळे ते जास्त जागरूकपणे प्लॅनिंग करू शकतात आणि आरोग्याबद्दल योग्य निर्णय घेऊ शकतात. आणि अनियमित पाळी असेल तर वैद्यकीय सल्ला किती महत्वाचा आहे हे परत एकदा स्पष्ट होतं. या सगळ्या माहितीनंतर एक विचार मनात येतोय की जोडपी स्वतःच्या शरीराचे संकेत आणि या माहितीतले जीवनशैलीचे सल्ले वापरून डॉक्टरांशी अधिक चांगल्या प्रकारे कसं बोलू शकतील. म्हणजे त्यांना अजून स्पेसिफिक मार्गदर्शन कसं मिळेल यावर नक्कीच विचार करायला हवा.